नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी व्हॅलेंटाईन डे स्पेशल मस्त अशी एक बिर्याणीची रेसिपी घेऊन आली आहे, म्हणजेच कोळंबी बिर्याणी। ह्याच्या अगोदर सुद्धा मी एक रेसिपी शेअर केली होती, ही सुद्धा खूप मस्त अशी अप्रतिम रेसिपी होती। ही पण तिच्यासारखी सेमच आहे, पण थोडीशी वेगळी आहे आणि अगदी झटपट आहे आणि ह्याला आपण व्हॅलेंटाईन डे स्पेशल बिर्याणी असेही म्हणू शकतो। तर मंडळी, तुम्ही बघू शकता किती छान अशी अप्रतिम दिसत आहे। चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे एक मी कढई घेतलेली आहे। ही बिर्याणी फक्त 2 लोकांकरिता आहे, जास्त लोकांसाठी केलेली नाही। त्यामध्ये इथे मी 3 चमचे तेल गरम केलेलं आहे। त्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घालायचा आहे। आता कांदा छानपैकी लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा थोडासा लालसर झाला की आपण त्यामध्ये आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घालायची आहे, एक मोठा चमचा। ती सुद्धा कांद्यासोबत परतून घ्यायची आहे। आता हे दोन्ही छानपैकी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। भाजून झालं की यामध्ये एक मोठ्या टोमॅटोची प्युरे करून घालायची आहे। प्युरे घालून झाल्यानंतर छान ते मिक्स करून घ्यायचे आहे। कांद्यासोबत 1 मिनिटभर परतून घ्यायचे आहे। परतून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये सोबतच काही मसाले घालणार आहोत। त्यामध्ये अर्धा चमचा हळद, सोबत एक मोठा चमचा बिर्याणी मसाला, 1 चमचा लाल तिखट, किंचित असं मीठ घालायचं आहे कारण आपण ऑलरेडी भात शिजवताना मीठ घातलेलं आहे। 1 चमचा धनेपूड, बस इतकेच मसाले घालायचे आहेत। आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर टोमॅटो शिजण्याकरिता आपण यावर झाकण ठेवून मस्त तेल सुटेपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे। अवघे 2 ते 3 मिनिटांनंतर मस्त असं टोमॅटो शिजून होईल, त्याला छान असं तेल सुद्धा सुटेल। बघू शकता मंडळी, आता आपण इथे मी हळद मीठ लावून ठेवलेली कोळंबी होती, जी भाजीसाठी सुद्धा मॅरिनेट केलेली होती, त्यातील अर्धी कोळंबी मी ह्यामध्ये घातली आहे। सो मंडळी, आता ही कोळंबी सुद्धा ह्या सगळ्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करायची आहे। कोळंबी मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे। याने काय होईल, बिर्याणी सुद्धा खूप अप्रतिम होते आणि कोळंबी सुद्धा लवकर शिजली जाते। कोळंबी मिक्स करून झाकण ठेवून द्यायचं आहे। झाकण ठेवून झाल्यानंतर अवघ्या 5 मिनिटात तुम्ही बघू शकता मस्त असं कोळंबीला रसरशीत तेल सुटलेलं आहे। तर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। यातील अर्धी भाजी काढून घ्यायची आहे कारण कोळंबी शिजून झालेली आहे। आपल्याला आता बिर्याणीची लेअरिंग करायची आहे। सो मंडळी, अर्धी कोळंबीची भाजी मी काढून घेतली आहे। अगदी पातळ पातळ लेअर करणार आहे, जास्त काही राईस नाही आहे कारण ही बिर्याणी 2 माणसांसाठी आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। राईस पसरवून घ्यायचा आहे। त्यावर बिर्याणी मसाला घालायचा आहे, तळलेला कांदा, मस्त असा लिंबू पिळायचा आहे। खूप अप्रतिम चव येते मंडळी, एकदा ह्या पद्धतीने नक्की ट्राय करा। कोथिंबीर आणि पुदिना चिरून घालायचा आहे। आता पुन्हा कोळंबीच्या भाजीची लेअर करून घ्यायची आहे। पुन्हा भाताची लेअर करायची, सेम तीच प्रोसेस पुन्हा करायची आहे। तर मंडळी, दुसरी प्रोसेस सुद्धा सेम करून झाल्यानंतर आपण ह्याला स्मोकी फ्लेवर देणार आहोत। सो मंडळी, तुम्हाला जर नको असेल स्मोकी फ्लेवर तर तुम्ही तो स्किपही करू शकता। लेअर करून झाल्यानंतर वरून मस्त असे भरपूर 2 चमचे तूप घाला, जेणेकरून बिर्याणी आतपर्यंत मऊ राहील आणि छान अशी शिजली सुद्धा जाईल। तर मी इथे स्मोकी फ्लेवर देण्याकरिता एक वाटी ठेवली आहे। त्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा मस्त असा जाळून घेतलेला आहे। कोळसा नव्हता म्हणून मी दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे। त्यावर किंचित असं तूप घालायचं आहे। त्याचा जो धूर होतो तो आपण बाहेर न जाऊ देता त्याला लगेच त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि झाकणाला अशा पद्धतीने मी इथे लवंग लावलेले आहे, जेणेकरून आतील धूर बाहेर जाणार नाही। झाकण लावून बिर्याणी मंद आचेवर 20 ते 25 मिनिटं शिजवून घ्यायची आहे, म्हणजेच वाफवून घ्यायची आहे। तर 20 ते 25 मिनिटांनंतर मंडळी तुम्ही बघू शकता मस्त अशी अप्रतिम बिर्याणीचा सुगंध पसरलेला आहे। तुम्ही बघू शकता किती छान अशी मस्त लेअरिंग सुद्धा झालेली आहे। हे पहा मंडळी, तुम्ही जवळून सुद्धा बघू शकता। तर मंडळी, तयार आहे आपली मस्त अशी चमचमीत कोळंबीची बिर्याणी। तुम्ही ह्या व्हॅलेंटाईन डेला ही बिर्याणी नक्की ट्राय करा आणि तुमच्या पार्टनरला खुश करा। आहे की नाही झटपट आणि सोपी बिर्याणी? तर मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू। आणि हो मंडळी, रेसिपी सिंपल आहे पण टेस्टी आहे। या व्हॅलेंटाईन डेला नक्कीच ट्राय करा। बाय बाय।